हा हा त्याला पुन्हा कसं सर एक मिनिट तुम्ही खाली हो. हे केबल कितीला घालतो रे? हा सर सर वायरी दी वायर आला. ओके इथे का? हा तुझं हे कर. मोबाईल हात लागला होईल फ्रेम वापरली होती ते मोडलेले. तुम्हारा बंद करो नंबर येईल का इनपुटचा? एक मिनिट लाईट बंद करो तुम्हाला नाही कुठे सर तुला मेसेज टाकला मोबाईल व्हॉट्सअप मध्ये कुठे? साम साम का? त्याला स्टार्ट करायचं का? ए थांब रे, ए थांब रे. झूम कमी कर ते पुढे येतील इनपुटचा थांबा नाही बंद ए इनपुट चला रे. आपण पाहिजे कुठं इनपुट? हे करायचं चालू. ए थांबा रे. एक मिनिट एक मिनिट. साम सर मोबाईल आलो हे काय होतं एवढं सांगतो. अरे हे का? अरे देवा. अरे हॅलो हॅलो. नाही उसको बेंच आधी करे सोडून दे पकडतात. बच्चू कुठे बोलताय काय? एक असाइनमेंटच्या ह्याच्यावर एक लिंक टाकल्या माझ्या फेसबुक पेजची, चेक करा. करा सुरू डॉक्टर. हा डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब काय तुम्ही डॉक्टर मागवण्या काल मला वाटतं तुम्ही ओळख बाजारला पण सभा घेतली वाटतं. काय सध्या महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही सभा घेताय, काय विशेष संभाजीनगर? माझा हा काल 20 जिल्हे फिरून झाले. प्रत्येक जिल्ह्यात आम्ही किमान 8 ते 9 सभा घेत आहोत. 28 तारखेचं जे आंदोलन आहे शेतकऱ्यांचं ते प्रचंड मोठ्या प्रमाणात त्याचा प्रतिसाद भेटत आहे. 2 ते 3 लाख लोक त्या आंदोलनात सहभागी होईल. गुप्तेहोळीपासून हे आंदोलन सुरू होईल. आम्ही महाएल्गार सभा म्हणून तिथं आयोजित केलेली आहे. त्याच्यासाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यामध्ये जाण्याचा प्रयत्न करतो. सर्वपक्षीय सर्व जातीय प्रचंड पाठिंबा भेटत आहे. इथं मात्र ओबीसी मराठा दलित सगळ्या नेत्यांनी या शेतकरी म्हणून शेतकरी मोर्चाला पाठिंबा दिला पाहिजे. प्रचंड अडचणीत शेतकरी आहे. मी पाहतोय का ओला दुष्काळ जाहीर करता येत नाही असे आमचे देवेंद्रजी म्हणतात. उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हे देवेंद्रजी ओला दुष्काळ म्हणून मागणी करत होते. म्हणजे मागणी करणारे देवेंद्र वेगळे आणि ओला दुष्काळ नाही म्हणणारे देवेंद्र वेगळे, असे 2 देवेंद्र पाहिले. ओरा सातबारा कोरा कोरा म्हणणारे देवेंद्र वेगळे आणि आता ओला दुष्काळ पडल्यावर आम्ही कर्जमाफी करू असे म्हणणारे देवेंद्र वेगळे. आता ते म्हणतात मार्च मध्ये रब्बी पिकाची परतफेड करा, ते पाहू. काल परवा त्यांनी असं म्हटलं का आम्ही दुष्काळ जरी जाहीर केला नाही तर दुष्काळाचे सगळे निकष लावू. मग आता सगळेच निकष लावतात तर जाहीर करायला काय झालं? हे किती बनवा बनवी आहे. कधी म्हणतात ते 3 महिन्यासाठी आम्ही कर्जाची सक्तीची वसुली टाकू. 3 महिन्यानं देवेंद्रजी काय चमत्कार होणार आहे आमच्या शेतकऱ्यावर? कसा तो कर्ज फेडणार आहे? कशा पद्धतीने तो शेती उभा करणार आहे? या सगळ्या गोष्टीचं उत्तर राज्यकर्ते कोणी देत नाही. कृषी मंत्री द्यायला तयार नाही, मुख्यमंत्री द्यायला तयार नाही, दोन्ही उपमुख्यमंत्री देत नाही. खरं तर ही वाईट अवस्था आम्ही पाहतोय. इतकी वाईट अवस्था राज्यामध्ये कधीच नव्हती. साधा दिलासा देण्याचं काम सुद्धा करत नाही.
उलट पैशाचं सोम उभं करता येत नाही असं जर अजितदादा म्हणत असेल तर याच्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे. पण आता ओला दुष्काळ हा कुठल्या कायद्यामधला शब्द नाहीये आणि आपत्ती व्यवस्थापन 2005चा कायदा आहे. कलम 48 हे राज्यासाठी आणि कलम 46 राज्यासाठी, कलम 48 हे देशासाठी आहे. त्याच्यात स्वातंत्र्य अधिकार आहे ना. मला एक सांगा, तर कायद्यामध्ये आपत्तीग्रस्त म्हणून आपण जिल्हा करू शकतो. आता आपत्तीग्रस्त म्हणा का दुष्काळ म्हणा हे शब्दाचा फक्त खेळ आहे. करायला मला वाटते काही अडचण नाही आहे. पण ते मुद्दा म्हणून शब्दामध्ये खेळवण्यासाठी जसं काय हायकोर्टात एखादी वकिली सुरू आहे अशा पद्धतीचं ते बोलत राहतात. त्यांच्या वकिलीचा पुरा फायदा घेतलेले. मनोज जरांगे पाटलांनी पण दसरा मेळ्याच्या दिवशी आता शेतकरी आंदोलन हाती घ्यायचं ठरवलेलं आहे. दिवाळीनंतर सगळ्या शेतीमध्ये अभ्यास करणाऱ्या सगळ्या लोकांची बैठक घेऊन पुढची दिशा ठरवून राहते. आनंदाची गोष्ट आहे. मला वाटते सगळ्याच मराठा नेता असू दे, ओबीसी नेता असू दे, दलितांचे नेते असू दे, हिंदुत्ववादी असू दे किंवा मुस्लिम कट्टरवादी असू दे, सगळ्यांनी एकत्र होऊन शेतकऱ्याशी संबंधित लढलं तर चित्र बदलत ना महाराष्ट्राचं. आपले हा शेतकरी सगळ्याच जातीत आहे, सगळ्याच धर्मात आहे आणि सगळ्या पार्टीमध्ये आहे. मग त्याची संख्या सगळ्यापेक्षा जास्त आहे. उसका आवाज भी सबसे ज्यादा बडा आहे. तो मेहनत पण सगळ्यात जास्त करतो, पण तोच का लुटल्या जातो, त्यालाच का आत्महत्या करावं लागतं. संभाजीनगरमध्ये आता एका ठिकाणी नवरा बायकोनं दोघांनी आत्महत्या केल्या आणि अजूनही त्याला कुठलीही मदत भेटली नाही. 2 मुलं आहेत, उघड्यावर पडलेले आहेत. रोज 10 ते 15 आत्महत्या कानावर येतं. हा सर्वपक्षीयच कार्यक्रम आणि ते सगळ्या जातीनं एकत्र होऊनच येणार का? माझं असं म्हणणं आहे, शेतीच्या प्रश्नासाठी आम्ही कोणाच्या पाठीशी उभं राहू, कोणाच्या बाजूने उभं राहू. शेतकरी हा विषय, मजुराचा विषय असेल, मच्छीमार असेल आणि दिव्यांग असेल, जो ह्या विषयाला धरून राहील त्याच्यासाठी आम्ही उभं राहू. उद्धव ठाकरे पण आता मोर्चा काढताय शेतकऱ्यांच्या प्रश्नावर संभाजीनगरमध्ये. चांगली गोष्ट आहे. मला वाटतं आम्ही खरं तर महाराष्ट्र वेगळ्या वळणावर, खऱ्या वळणावर लागलेला आहे. नाहीतर हा महाराष्ट्र जाती भांडणारा पाहत होते. आमचे ते स्वप्न होते. हा महाराष्ट्र शेतकरी आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचं काम काही लोकांनी केलं. पण आज आता आनंदाची गोष्ट आहे, जरांगे पाटील शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलायला सुरुवात झाली. आमचे उद्धव साहेब